महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं। त्या पत्रामध्ये 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यानचा पत्रव्यवहार अधिकृत धरला जाऊ नये असं म्हटलंय। या पत्रामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यादी दिली आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे पदाशिवाय नमूद आहेत। या पत्राची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे। यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे आणि सुनेत्रा पवार बहिणींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढे अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपवू। आपण पक्षाच्या घटना बदलण्याबाबत जे काही स्पष्टीकरण सुनेत्राताईंनी मागवलेलं होतं ते जे काही स्पष्टीकरण तटकरे यांनी दिलेलं आहे त्यावर समाधानी सुनेत्राताई नाहीत असं दिसतं एकूणच काही त्या योग्य पद्धतीनं याबद्दल मत आहे ते मांडले। तटकरे साहेबांना साईट आउट करायचा हा प्रयत्न राष्ट्रवादीपासून दिसतो। नाही, तो काही दिसणार नाही। पक्ष आम्ही एकसंघ आहोत आणि सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणानं काम करेल। आज संजय पवार यांनी एक वक्तव्य केलं ज्या पद्धतीनं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या घटना घडतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 ते 30 आमदार पुढच्या काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये विलीन होतील अशा पद्धतीचे एक वक्तव्य संजय राऊत यांनी केले। भविष्यवाणी तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही, एकही आमदार। आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळले, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत। पण ज्या पद्धतीनं परवा तटकरेंच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचा फोटो टाळला गेला किंवा ज्या घटना घडतात त्यामुळे प्रत्येक तटकरेंच्या बद्दलची नाराजी त्याबद्दल आदित्यताई तटकरे यांनी खुलासा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं किंवा स्थानिक पातळीवरचं होतं आणि त्याबद्दलची दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे। पण नेहमी अजितदादांच्या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये तटकरे साहेब दिसायचे, मात्र आज सुनेत्राताई असताना सुद्धा ते मुंबईत आहेत आणि ताई दिल्लीत आहेत। नाही, असं नाही। आता सुनेत्रा वहिनी या राज्यसभेच्या खासदार आहेत, हे कायम असं नव्हतं। त्या खासदार म्हणून ते गेलेले आहेत आणि आता त्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्यामुळे मला वाटतं सही करण्यासाठी गेले आहेत। पण आज संजय राऊतांनी असा देखील आरोप केला की भाजपला हवा असेल म्हणजे भाजपला पाहिजे तसा घटना बदल या सगळ्या पक्षाच्या मध्ये ह्या तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केला भाजपच्या सांगण्यावर। आता मी सांगितलं ना, याच्याबद्दल काही अर्थ नाही, सगळा हा समज गैरसमज आहे आणि लवकरच सुनेत्रा वहिनी याचं आपलं मत मांडतील। म्हणजे कुठेतरी आता दुसरा विषय काढू, नाही कुठेतरी सुनेत्रा दुसरा विषय काढू आपण। गोकुळच्या संदर्भात विरोध करण्याच्या दृष्टीनं संचालकांनी हालचाल सुरू केली, ती गाडी कुठपर्यंत पोहोचल्या? नाही, संचालक सगळ्या नेत्याला भेटतायत, त्यांच्या भावना आहेत किंवा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात। अजून निवडणुकीची बद्दल झाली नाही, तर हे बोलणं हे अतिशय लवकर ठरेल। योग्य वेळेला याच्याबद्दल आपण बोलू। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।